नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. तयारी करतोय आपण 7वी स्कॉलरशिप गणिताची आणि त्यातील आपण घटक क्रमांक 6 जो वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ हा अगदी विस्तृतपणे पाहिलेला आहे. आणि या घटकावर आधारित 4 स्वाध्याय आहेत एकूण. त्यातला पहिला स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय 6.1 हा आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये काही प्रश्न चॅलेंजिंग आहेत, नक्कीच आहेत, पण ते जेवढे शक्य आहेत तेवढे सहज सोपे तुम्हाला करून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पुन्हा तेच, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे सर्व व्हिडिओज आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. आपली स्कॉलरशिपची परिपूर्ण तयारी होईल. गणिताचा टोटल सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सर्व घटक, सर्व स्वाध्याय, सर्व प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्वाध्याय 6.1 ला. यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि यामध्ये आपल्याला वर्गमुळामध्ये अनेक संख्या दिसत आहेत आणि त्यावरून अंश आणि छेद रूपामध्ये दिलेल्या आहेत आणि आपल्याला करायची आहे त्यांच्यावर क्रिया आणि ती क्रिया करून आपल्याला फायनल उत्तर काढायचं आहे. मी सोडवायला सुरुवातही केली असेल कदाचित. इज इक्वल टू वर सुरुवातीला काय आहे 1.96 म्हणजेच काय 196. 196चं वर्गमूळ आहे 14 आणि तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की वर्गामध्ये जर दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील तर वर्गमुळामध्ये एकच अंक येतो. म्हणजेच वर्गमुळात जेवढे अंक आहेत त्याच्या दुप्पट अंक वर्गामध्ये होत असतात. 1.96 याचं वर्गमूळ येणार आहे 1.4. पुढे आहेत 2.25. 2.25 म्हणजेच 225. हा कुणाचा वर्ग आहे 15चा वर्ग आहे, पण 2.25 आहेत म्हणजेच त्याचं वर्गमूळ येणार आहे 1.5. पुढे आहे 2.89 म्हणजे जर 289 समजलो तर 17चा वर्ग आहे 289, त्याचं वर्गमूळ येणार आहे 1.7. कसं आलं 1.7 तर हे पहा 1.7 इंटू 1.7 केल्यावर येतात 289 आणि दशांश चिन्हानंतर 1 आणि 1 2 अंक आहेत म्हणून आपल्या उत्तरात सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 अंक, म्हणजेच 289 हा वर्ग आहे कुणाचा 1.7चा. सुरुवातीची जर वर्ग, वर्गमूळ, घनमूळची यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते आधी पाहून घ्या, म्हणजे या सर्व आयडियाज त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. खाली छेदामध्ये आहे 0.002116. दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत 2, 4 आणि 6 अंक आहेत. मग आपल्याला या संख्येचं वर्गमूळ काढत असताना दशांश चिन्हानंतर किती अंक येणार आहेत 2, 4, 6 अंक आहेत, म्हणजे 1, 2, 3च अंक येणार आहेत. वर्गमूळ काढताना दशांश चिन्हानंतरचे अंक निम्मे होतात. आता 2116 हा कुणाचा वर्ग आहे. 2116 पर्यंत आपले काही वर्गपाठ नाहीत, तर तो कसा काढणार तो काढताना पहा. त्यासाठी सांगितलेली ट्रिक, आपण 2116चं वर्गमूळ काढूया आणि ते मग आपण इथे दशांश रूपामध्ये लिहू शकतो. एकक स्थानी 6 आहे. एकक स्थानी 6 आहे म्हणजे याच्या वर्गमुळात एकक स्थानी येणारे 4 किंवा 6, कारण 4 चौक 16 आणि 6 6 36 येतात. त्यानंतर आपण काय करतो, या बाजूचे 2 अंक सोडून देतो आणि राहिलेली जी संख्या आहे त्यातून आपण वजा करतो जास्तीत जास्त मोठी असणारी पूर्णवर्ग संख्या. 21 मधून कोणती वर्ग संख्या वजा होऊ शकते 16 ही संख्या वजा होऊ शकते. 16चं वर्गमूळ किती, 16चं वर्गमूळ असतं 4, म्हणजे याच्यात दशक स्थानी 4 4 येणार आहेत. म्हणजेच 2116चं वर्गमूळ एकतर 44 असेल किंवा 46 असेल. आता 44 आहे की 46 आहे हे कसं ओळखायचं, तर दशक स्थानी जो मिळालेला अंक आहे 4 त्याला पुढच्या अंकाने गुणा. 4 पंचे होतात 20, हे होतात 20. आपल्याला पाहिजेत 21. आपल्याला पाहिजेत 21, म्हणजेच इथं आधीची संख्या घेतली तर हे 21 पर्यंत आपण काही पोहोचणार नाहीत. म्हणजेच याचं वर्गमूळ जे आहे ती मोठी संख्या असणार आहे. 46 हे वर्गमूळ असणार आहे. याचं 2116चं वर्गमूळ आलं 46. दशांश चिन्हानंतर वर्गमुळात 3 अंक आले पाहिजे, पैकी हे 4 आणि 6 आहेत, म्हणजे इथे येणार आहे 0. याचं वर्गमूळ झालं 0.046.
वर्ग जर पाठ नसतील तर ही ट्रिक वापरून आपण जागेवर लगेचच तिचं वर्गमूळ शोधू शकतो. चला आता हे सोडूया. इथे 14 आणि 15 29 आणि 17 होणार 46, म्हणजेच हे होणार आहे 4.6. दशांश अपूर्णांकांची बेरीज, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचे आणि त्यांची बेरीज करायची आहे. छेदामध्ये आहेतच 0.046. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. यामध्ये आता काय करूया, यातलं दशांश चिन्ह काढून टाकूया. दशांश चिन्ह छेदातलं काढायचं असेल तर 1 2 3 घरं पुढे जावं लागेल, तेव्हा खाली होणार आहेत 46. 1 2 3 घरं गेलो. अंशामध्ये पण 3 घरं पुढे गेले पाहिजे, तर इथं 1 घर आहे, पुढे आपण 0 वाढवू शकतो, कारण दशांश चिन्हानंतरच्या शून्याला तशी ही किंमत नसते. म्हणजेच 1 2 3 घरं गेल्यावर हे होणार आहे 4600. आणि आता इथे भाग देऊया. 46 1 46, 46 0 0 आणि 46 0 0. याचं उत्तर आलेलं आहे 100. 100 काही यामध्ये दिलेलं नाही, पण 100लाच जर आपण 10च्या घाताच्या रूपात लिहिलं तर 100 म्हणजेच आहे 10चा वर्ग, आणि 10चा वर्ग हा आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न नक्की येणार आहेत, त्यामुळे या गोष्टीची चांगली तयारी ठेवा. हे उदाहरण आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि तो आहे वर्ड प्रॉब्लेम, म्हणजेच एक शाब्दिक प्रश्न आहे, लेखी स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि पाहूया काय आहे तो प्रश्न. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले रुपये 91 घालून एकूण रुपये 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली हे या ठिकाणी विचारलेलं आहे. वर्गमुळावर आधारित असा हा प्रश्न आहे. वर्गात जेवढे विद्यार्थी होते, समजा आपण करूया की वर्गामध्ये जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची संख्या आपण समजूया ती आहे x. मग x विद्यार्थी होते, तर प्रत्येक विद्यार्थ्याने काय केलं, वर्गात जितके विद्यार्थी आहेत तेवढीच वर्गणी दिली. म्हणजे x विद्यार्थ्यांनी प्रत्येकी x एवढी वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घातले. याच्यामध्ये वर्ग शिक्षकांनी स्वतःचे 91 रुपये जमा केले आणि जमा झालेली एकूण रक्कम आहे 2116. ही 2116 मुख्याध्यापकांकडे दिले. तर आपल्याला विचारले प्रत्येक विद्यार्थ्याने किती वर्गणी दिली. विद्यार्थी x आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने x एवढीच वर्गणी दिलेली आहे. म्हणजे इथे काय करावं लागणार आहे, इथे करायचं आहे आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची. ज्याची किंमत काढायची आहे त्याला एकटं पाडायचं. हे आपल्या दैनंदिन आयुष्यात पण लागू पडतं आणि इथं पण लागू पडतं. ज्याची किंमत शोधायची त्याला एकटं पाडायचं. 91 जो आहे त्याला उजवीकडे पाठवून देणार आहोत. एक्स गुणिले एक्स म्हणजे हा होणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ते 2116. हे 91 तिकडे जाऊन वजा होणार आहेत -91. म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आला 6तून 1 गेला राहिला 5, त्यानंतर 11तून 9 गेले राहिले 2, त्यानंतर इथे राहिले 20. म्हणजे हे झाले आहेत 20 25 ही आली त्याची वजाबाकी. आता एक्सची किंमत शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 20 25चं वर्गमूळ घ्यावं लागेल. एक्स बरोबर येणार आहेत वर्गमुळात 20 25. आता 20 25चं वर्गमूळ कसं शोधायचं, तर जर शेवटी 25 ही संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ शोधणं सोपं असतं. म्हणजेच एक्स बरोबर येणार आहेत 25चं वर्गमूळ असतं 5 आणि 20. आता आठवा, आधीच्या व्हिडिओमध्ये वर्गमूळ घनमूळ शिकताना एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा केला होता, तर दशक स्थानी जो अंक आहे त्याच्या पुढच्या अंकाने त्याला गुणून तो जो गुणाकार आहे तो आपण इथे लिहित होतो. मग तोच गुणाकार म्हणजे आहे 20. तर 20 हा कोणत्या 2 क्रमागत संख्यांचा गुणाकार आहे, 20 कोणाचा 4 गुणिले 5 बरोबर 20 होतात. म्हणजे 4 आणि त्याच्या पुढची संख्या 5 ने गुणून हे 20 आलेले आहेत. म्हणजेच दशक स्थानी असणारी संख्या आहे 4. एक्स बरोबर आलेले आहेत 45. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या आली 45.
आणि प्रत्येक विद्यार्थ्याने दिलेली वर्गणी किती होती, त्या संख्ये एवढीच म्हणजे 45 रुपये वर्गणी दिलेली असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. सोपा होता हा प्रश्न. फक्त समीकरण मांडता आलं, वर्गमूळ काढता आलं, कॅल्क्युलेशन्स करता आले तर यामध्ये काही अडचण नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि हा पण वर्गमूळावर आधारित असा प्रश्न आहे. इथे जर वर्गमूळ पाठ असेल तर झटपट सुटणार आहे, नसेल तर थोडेसे ऑपरेशन करावे लागतील पण सुटणारच आहे. इथे पहा काय आहे, 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024. आता 1024 जर वर्गमूळ पाठ असेल तर काहीच अडचण नाही, हा लगेचच प्रश्न सुटून जाईल. पण जर 1024 वर्गमूळ पाठ नाही तर ते आपल्या ट्रिकने कसं शोधणार. इथे एकक स्थानी 4 आहेत, याचा अर्थ याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर येणार आहे 8 किंवा येणार आहे 2. 8 8 64 आणि बेदुने 4. वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे आपल्याला कळालं. आता आपल्याला दशक स्थानचा अंक शोधायचा आहे. दशक स्थानचा शोधण्यासाठी काय करणार, उजवीकडले 2 अंक सोडून देणार. इथे आहेत 10, 10तून वजा होणारी वर्गसंख्या 9 आणि 9चं वर्गमूळ किती आहे 3. हे दशक स्थानी असणार आहे 3. एकतर हा 38चा वर्ग आहे किंवा 32चा वर्ग आहे. आता 38चा की 32चा हे कसं शोधायचं, तर दशक स्थानी जो अंक आला त्याला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं. 3 चोक 12 म्हणजे काय होतंय, 3 चोक केल्यावर 12 होत आहेत, आपल्याला 10च हवेत. याची तुलना कुणाशी करतो आपण, मूळ जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्यातल्या राहिलेल्या अंकांशी आपण याची तुलना करत असतो. 3 चोक 12 होतात पण आपल्याला 10च पाहिजे, हे जास्त होत आहेत, म्हणजे यातली मोठी संख्या घेऊन चालणार नाही, यातली आपण लहानच संख्या घेणार आहोत 32. याचं वर्गमूळ आहे 32 म्हणजे 2x वर्ग बरोबर आले 32. आपल्याला x ची किंमत शोधायची म्हणजे x ला एकटा पाडायचा आहे. हे 2 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. x वर्ग बरोबर हे 32 आणि भागिले हे होणार आहेत 2 म्हणजेच x चा वर्ग बरोबर आला बे एके बे बेसक 12 16. x चा वर्ग 16 आहे म्हणजे x काय असणार आहे 4 असणार आहे. का बरं 4 असणार आहे, कारण 16 म्हणजेच आहे 4चा वर्ग. x ची किंमत आलेली आहे 4. बहुत इझी है ये यार, जो आहे पर्याय क्रमांक पुन्हा एकदा 4. कसं सोडवलं लक्षात आलं. यात वर्गमूळ काढता येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि कॅल्क्युलेशन्स करता येणं ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 की जो वर्ड प्रॉब्लेम आहे. चला वाचूयात काय आहे प्रश्न. तुम्ही वाचा, सोडवायला लागा. व्हिडिओ पॉज करून सोडवला तरी चालेल, परत मी सोडवून देतोच आहे. पुढे पाहूया काय आहे प्रश्न. 1296च्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते असं विचारलेलं आहे. तर यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1296 1296चं वर्गमूळ पाठ पाहिजे. नसेल पाठ काही अडचण नाही, शोधून घेऊ. 1296 एकक स्थानी आहेत 6 म्हणजे वर्गमुळात एकक स्थानी येणार आहेत 6च येतात. जेव्हा 6 असेल तेव्हा एकक स्थानी 6च येतात. 6 6 36 6 6 36 म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी 6 असतील तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 6 येतात. शेवटचे 2 अंक सोडून द्या. 12 या संख्येतून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या आहे ती म्हणजे 9 आणि 9चं वर्गमूळ आहे 3 म्हणजेच हा जो आहे तो 36चा वर्ग आहे. ठीक आहे. आता आपण हे सोडूया. 1296च्या वर्गमूळाच्या पहिल्यांदा काय करायचंय, 1296चं वर्गमूळ घ्यायचंय, ते आलं 36. या वर्गमूळाच्या इथपर्यंत झालं. परत वर्गमूळातून याच्या परत वर्गमूळातून म्हणजे या 36च्या वर्गमूळातून 36चं वर्गमूळ होणार आहे 6. आता काय म्हटलंय, 36चं वर्गमूळ झालं 6. त्याच्या पुढे काय म्हटलंय, 625च्या वर्गमूळाचे, आता हे पुसून टाकतो, हे झालं आपलं काम. याच 625च्या वर्गमूळाचे, 625चं वर्गमूळ आहे 25, वर्गमूळ
या वर्गमूळाचे पुन्हा काढायचे आहे वर्गमूळ, ते आले 5. वजा केले तर पुढीलपैकी, आता काय करायचे आपल्याला, या वर्गमूळातून ते वर्गमूळ वजा करायचं, म्हणजे 6 वजा 5 बरोबर किती येतात, 1. कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? 1 हे कुणाचं वर्गमूळ आहे, तर 1 हे 1चंच वर्गमूळ आहे, कारण 1चा वर्ग येतो 1. त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1. लक्षात आलं? शब्दांच्या मायाजाळामध्ये अडकायचं नाही. शब्द फसवायला जरी आले तरी त्यातून जो अर्थ आहे तो असा टप्प्याटप्प्याने काढून घ्यायचा आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि हा देखील अर्थात सगळ्या स्वाध्यायांमध्ये वर्ग वर्गमूळ यावरच आधारित प्रश्न आहेत. आणि पाहूया काय प्रश्न हा. 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल? पहा, जी दिलेली संख्या आहे ती आहे 1111, 1111. याच्यामध्ये मिळवायची लहानात लहान संख्या आणि त्यातून काय मिळालं पाहिजे, 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या. 4 अंकी सम असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? पहिले तर 4 अंकी सगळ्यात लहान संख्या जी आहे ती 1000 आहे. ही 4 अंकी लहानात लहान समपूर्ण संख्या आहे. आपल्याला हवी आहे 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या हवी आहे. यानंतर येणारी वर्ग संख्या जवळची ती म्हणजे आहे 1024 आणि हा कुणाचा वर्ग आहे? हा आहे 32चा वर्ग. कसा? 2 दुणे 4, 3 दुणे 6, 2 12, 2 हातचा 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 1024. कसा केला हा वर्ग समजून घ्यायचा असेल तर यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ, या आधीचा व्हिडिओ तो पाहून घ्या. त्यामध्ये ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 32चा वर्ग म्हणजे 1024 मिळवायचे आहेत. तर यातून लहानात लहान कोणती संख्या मिळवावी असं म्हटलेलं आहे. तर पहिले तर हे पाहूया. 11तनं 4 गेले, राहिले 7, इथं राहिले 0, 10तून 2 गेले, राहिले 8, इथं राहिले 0, -0 हे आले 0 आणि 1 - 1 आले 0. म्हणजे काय करावं लागतील, 87 याच्यातून वजा करावे लागतील. 1111 मधून 1111 - 87 करावे लागतील, तेव्हा आपल्याला 1024 मिळणार आहेत. पण प्रश्न काय फिरून विचारलाय, कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यावर ही वजाबाकी जी आहे ती आपण ॲडिशनच्या रूपामध्ये लिहू शकतो. 1111 प्लस -87 हे असं लिहिलं तरी त्याचा अर्थ हाच आहे, 1111 वजा 87 म्हणजेच पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्हच होणार आहेत. म्हणजे कोणती संख्या मिळवावी लागेल तर ती आहे ऋण 87, -87, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि अत्यंत सोपा असा दिसतोय प्रश्न. दिसायला किचकट वाटेल पण सोडवायला सोपाच प्रश्न आहे. सुरुवातीला वर्ग वर्गमूळच्या व्हिडिओमध्ये शेवटी जे सांगितलं होतं ते इथं कामाला येणार आहे. पहा, हे आहेत वर्गमुळात 136 छेद वर्गमुळामध्ये आहेत 1.36. बरोबर किती काढायचे? आपण त्यामध्ये पाहिलं होतं की जर भागाकारामध्ये वर्गमुळात a छेद वर्गमुळात b असेल तर हे वर्गमूळ आपण दोघांनाही कॉमन लिहू शकतो. पहा, त्या नियमाचा उपयोग आता इथे होणार आहे. इथे पहा कसा होईल, हे वर्गमुळात आपण कॉमन लिहिणार आहोत 136 छेद 1.36. 1.36 दशांश चिन्ह आपल्याला घालवायचंय, 2 घरं पुढे जावं लागेल. मग अंशामध्ये पण काय करणार आपण, 2 घरं पुढे जाणार. आत्ता कुठे आहे दशांश चिन्ह अंशामध्ये, तर पूर्ण संख्या असेल तर एकक स्थानाच्या पुढे दशांश चिन्ह असतं. याच्या पुढे आपल्याला 2 झिरो घ्यावे लागतील. का घ्यावे लागतील? पहा, इथे हे दशांश चिन्ह 2 घरं पुढे गेल्यानंतर छेदात होणार आहेत 136. अंशामध्ये पण 2 घरं न्यावं लागेल कारण छेदामध्ये पण 2 घरं पुढे नेलेलं होतं. म्हणजेच हे होणार आहेत हे 136 आणि त्यावर हे 00. हे सोडवलं तर हे काय होणार आहेत, वर्गमुळामध्ये
136 एके 136, 136 शून्य शून्य, 136 शून्य शून्य, वर्गमुळात 100, 100चं वर्गमूळ येतं 10. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 10 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हे लक्षात येत असेल तुम्हाला की या नियमांचे उपयोग कसे होत आहेत. इथे ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे, याला आपल्याला पाहिजे तसं मॉडिफाय करत जाता आलं पाहिजे, म्हणजे हे प्रश्न आरामात सुटत जातात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि तोही वर्गमुळाचाच आहे. दिसायला मोठ्या संख्या दिसत आहेत, वेगळं वाटतंय, पण सोडवलं की काही नाही सुटणार आहे. पाहूया काय आहे. वर्गमुळात दिलेली आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या. तिलाच काय करायचं आहे आता आपल्याला, व्यवहारी अपूर्णांकामध्ये तिचं रूपांतर करायचं आहे. का 992चं वर्गमूळ काही निघत नाही, त्यामुळे आपल्याला याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. ते करण्यासाठी आपण काय करतो, हे 992 गुणिले 4 त्यात अधिक 1 मिळवतो आणि छेदात येणार आहेत 4च येणार आहेत. मग हे जर सोडवलं तर इथं काय होणार आहेत, 992 गुणिले 4 किती होतात, 992 गुणिले 4, 4 दुने 8, 4 9 36, 6 4 3, 4 9 36 आणि 3 झाले 39, 3968, 3968 प्लस 1 आणि हा आहे पुन्हा याला छेद 4, म्हणजेच हे किती होणार आहेत वर्गमुळामध्ये 3969, 3969 छेद 4. आता इथे 3969चं वर्गमूळ काढावं लागेल आणि 4चंही वर्गमूळ काढावं लागेल. 3969ला जर आपण 4ने भागलं तर आपलं काम अजून थोडं सोपं होईल असं वाटतंय का, नाही वाटत आहे, कारण पर्यायांकडे पाहिल्यावर 3 अंकापर्यंत जाते, ते वर्गमूळ काढायला आपल्याला किचकट होईल. तर 3969चंच आपण वर्गमूळ काढून घेऊ. ते किती होतं पाहूया. तर 3969 याचं वर्गमूळ काढलं तर एकक स्थानी जो आहे तो आहे 9, म्हणजेच याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी किती असणार आहे 3 किंवा 7, कारण 3 त्रिक होतात 9, 7 7 होतात 49. मग एकक स्थानाचा अंक मिळाला, आता दशक स्थानाचा अंक मिळवायचा आहे. त्यासाठी हे 2 सोडले, इथं आहेत हे 39, यातून वजा होणारी वर्गसंख्या 36. 36चं वर्गमूळ 6, म्हणजे एकतर 63 असतील किंवा एकतर 67 असतील. आता 63 आहेत की 67 आहेत हे कसं ओळखायचं, या 6ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणा, 6 गुणिले 7 हे होतात 42. आपल्याला पाहिजेत 39, हे जास्त व्हायला लागले. जास्त व्हायला लागले म्हणजे मोठी संख्या वर्गमूळ नसणार आहे, लहान संख्याच वर्गमूळ असणार आहे. म्हणजेच हे झाले 63. 3969चं वर्गमूळ आलं 63 छेद 4चं वर्गमूळ आहे 2. आता हे सोडवा, 2 6, 2 बे, राहिला 1 पॉईंट दिला 0 आला आणि 2 पंचे 10, 31.5 हे असणार आहे याचं उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. धडपड करावीच लागणार आहे, वर्गमूळाचं शोधावंच लागणार आहे. हे तुम्ही म्हणाल सर तुम्हाला कसं माहीत 3969 पूर्ण वर्ग आहे. ती पूर्ण वर्ग असल्याशिवाय याचं उत्तरच आलं नसतं. असं का, कारण 4चं वर्गमूळ तर सरळ 2 निघणारच होतं, म्हणजे याचं वर्गमूळ सुद्धा निघणारच होतं. त्यामुळे मी कॉन्फिडेंटली इथून हे वर्गमूळ त्याचं फाइंड आउट केलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि खूप सोपा प्रश्न आहे हा 8, की जे आपण पाहिलं होतं 2 3 7 8. मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी येणारा जो अंक आहे हा कोणता, हे जरी पाठ नाही झालं तर कोणता येत नाही हे तरी पक्क लक्षात ठेवा. पुढीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती, आणि 4 पर्याय दिलेले आहेत. सोपा प्रश्न आहे. पहा, पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात हे जरी पाठ नसतील तरी कोणते नसतात हे मात्र लक्षात ठेवायचे, आणि ते आहेत 2 3 7 आणि 8. हे कधीही पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी येत नाहीत. इथे 7 एकक स्थानी आहे म्हणजे ही पूर्ण वर्ग होऊ शकत नाही, तिचा विषय समाप्त झाला.
पुढे दुसरी प्रॉपर्टी पाहिली होती आपण. आधीचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या पूर्वीचा जो वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळचे इंट्रोडक्शन दिलेला व्हिडिओ आहे तो पहाच. त्याशिवाय हे सगळं तुम्हाला क्लिअर होणार नाही. यामध्ये तिसरी जी संख्या आहे 36,000. 36,000 मध्ये एकक, दशक, शतक स्थानी शून्य आला. जर शेवटी 3 शून्य येत असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग नसतेच. का नसते? आपण पाहिलं की एकक आणि दशक जर 2च शून्य असतील किंवा 4 शून्य असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या होऊ शकते. इथं 3 शून्य आले म्हणजे ही संख्या सुद्धा पूर्ण वर्ग होणार नाही. आता राहिल्या 9,205 आणि 5476 या दोन संख्या. तर एकक स्थानी जर 5 असेल तर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर तिच्या वर्गमूळाच्या देखील एकक स्थानी 5 असतो. आणि ज्या वर्गमूळामध्ये एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग होताना तिथे 0,5 नाही येत, तिथं शेवटी 25 येतो. 25च पाहिजे. एकक स्थानी 5 असेल तर त्या वर्गसंख्येमध्ये शेवटी 25 पाहिजे. ही देखील पूर्ण वर्ग होऊ शकत नाही. हे लॉजिक आपल्याला कधी लावता येतं? जेव्हा आपल्याला त्यातलं बेसिक्स माहीत असतं. त्यामुळे यातली पूर्ण वर्ग असणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 4, 5,476. याचं वर्गमूळ तुम्हाला सांगितलं त्या शॉर्टकटने तुम्ही काढून पाहू शकता. आपल्याला फक्त संख्या ओळखायला लावलेली होती, ती आपण ओळखलेली आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि आता येणार आहे मजा. कारण हा 9 जो आहे त्यामध्ये वापरायचे तर आपल्याला थोडे स्किल्स, आणि ते स्किल्स पाहता कसे वापरायचे. 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x आहेत. लिहून घेतो. 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x आहेत. तर x बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता हे सोडवत असताना इथं 63चा वर्ग करत बसायचा का, 84चा वर्ग करायचा का, आणि मग तो कुणाचा वर्ग आहे त्यातल्या हे पाहायचं का, हे पण तुम्ही पाहू शकता. काही अडचण नाही. ज्याला जास्त खोलात नाही जायचं त्यांनी फक्त तेवढे कॅल्क्युलेशन्स केले आणि ते केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण याला सोप्या पद्धतीने कसं सोडवता येऊ शकतं ते एकदा तुम्हाला दाखवतो. 63 म्हणजेच आहेत 21 गुणिले 3 कंसाचा वर्ग अधिक 84 म्हणजेच आहेत 21 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर आहेत x. पुढे पाहता आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती सुरुवातीला मागच्या व्हिडिओमध्ये की वर्गमुळात जर a गुणिले b असेल तर ते वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b लिहिता येतात. घातांकाच्या भाषेमध्ये वेगळं आहे ते की a गुणिले b कंसाचा जर यमवा घात असेल तर तो a चा यमवा गुणिले b चा यमवा असतो. हे वर्गमूळ म्हणजेच हा 1/2 घात असतो तिथे. पण या कंसाचा जर इथं वर्ग असेल तर तो दोन्ही संख्यांचा वर्ग असतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच हे होणार आहेत 21चा वर्ग गुणिले 3चा वर्ग अधिक 21चा वर्ग गुणिले 4चा वर्ग बरोबर आले x. यात 21चा वर्ग 21चा वर्ग हे कॉमन निघणार आहेत. 21चा वर्ग कॉमन कसं काढायचं हे संख्या रेषेमध्ये तुम्हाला एका उदाहरणात शिकवलेलं आहे. 21चा वर्ग बाहेर आलो, इथे राहिला काय 3चा वर्ग प्लस इथे राहिला काय 4चा वर्ग बरोबर आहे x. आता 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. जेव्हा आपण पुढे पायथागोरस शिकू तेव्हा तुम्हाला लक्षात येणार आहे ते की काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू जर 3 असेल आणि दुसरी बाजू 4 असेल तर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग म्हणजे त्याचा कर्ण असतो. पण इथे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग आहे. पायथागोरस शिकल्यावर हे अजून क्लिअर होईल तुम्हाला. हे 5चा वर्ग बरोबर झाले x. आत्ताच आपण पाहिलं की दोघांचा जो घात आहे तोच आपण कंसाचा घात सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच हे होणार 21 गुणिले 5 कंसाचा वर्ग बरोबर x. आणि 21 गुणिले 5 किती होतात 105 आणि त्या कंसाचा वर्ग म्हणजे x ची किंमत किती आली फायनली 105चा वर्ग जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल असं समजतो. जर हे किचकट वाटलं असेल तर सरळ मार्ग करा. 63चा वर्ग करा, 84चा वर्ग करा, त्यांची बेरीज करा आणि तो कुणाचा वर्ग आहे हे शोधा. दाखवू का शोधून तुम्हाला? त्याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही.
लगेच शोधून दाखवतो, ते पण झटपट पटापट आणि एकदम सहजपणे. 63चा वर्ग करायचा आहे. 3चा वर्ग 9, 6 त्रिक 18, 18 दुने 36, 6 हातचे आले 3, 6 6 36 आणि 3 झाले 39, 3 9 6 9 प्लस 84चा वर्ग, 4चा वर्ग 16, हातचा आला 1, 8 चौक 32, 32 दुने 64, 64 आणि 1 होतात 65, हातचे आले 6, 8 8 64 आणि 6 झाले 70, 70 56 बरोबर झाले हे x. इथे 9 6 1505, हातचा आला 1, 6 आणि 5 11 आणि 1 1202, हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 0 25 बरोबर आलेला आहे x. आता 11 0 25 म्हणजे कोणाचा वर्ग आहे ते शोधायचंय. इथे 25 आहेत, म्हणजेच यामध्ये काय असणार आहे, हा 5 याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 असणार आहेत. हे कशावरून, तर 5चा वर्ग 25 लिहित असतो आपण. जेव्हा 25 येतील तेव्हा वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 असतो, हे तर फिक्स आहे. आणि 110 म्हणजे कोणत्या क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार आहे. 110 म्हणजेच काय आहे, ते 10 गुणिले 11 आहेत. 10 गुणिले 11 आणि 5चा वर्ग 25 असं आपण कोणत्या संख्येचं लिहिलं होतं. 5ची कसोटी पाहिली आपण मागे. 5ची कसोटी नाही, 5 जर एकक स्थानी असेल तर वर्ग कसा काढायचा हे पाहिलेलं आहे. म्हणजेच हा कुणाचा असणार आहे, 105चा वर्ग असणार आहे. 105चा वर्ग, 105चा वर्ग जो आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही पद्धतीने सोडून दाखवलं. इथं मात्र कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे, वर्ग फटाफट काढता आले पाहिजे, नाहीतर हा प्रश्न वेळ खाणार तुमचा. नसेल वेळ खाऊ द्यायचा तर आधी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने सोडवा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून घ्या. तुम्हाला दोन्ही स्ट्रॅटेजी दाखवल्या मी त्या प्रश्नांमधून, की 2 प्रकारे का सोडून दाखवला. तर एक प्रश्न सोडवण्याचे अनेक मार्ग असू शकतात हे तुमच्या लक्षात आलं. आपल्या जीवनामध्ये देखील तसंच असतं. समस्या एकच असली तरी ते सोडवण्याचा एकच मार्ग असेल असं नाही. ती समस्या सोडवण्यासाठी देखील अनेक मार्ग असू शकतात. आणि गणित विषय हेच आपल्याला शिकवत असतो. आपल्याला फक्त शिष्यवृत्तीधारक नाही व्हायचं, तर आपल्या लाईफमध्ये देखील ते प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आलं पाहिजे. समोर आलेली समस्या आपल्याला न डगमगता सोडवता आली पाहिजे. आणि त्याची तयारी या परीक्षेच्या माध्यमातून होत असते. तेच आपण करतोय. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. जर वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 16 बरोबर a, तर a चा वर्ग बरोबर किती. अतिशय साधा सोपा प्रश्न. वर्गमुळात 81 अधिक हे वर्गमुळात 16 बरोबर आहेत a. 81चं वर्गमूळ 9, 16चं वर्गमूळ 4 बरोबर a. म्हणजेच a बरोबर किती आले, 9 अधिक 4 होतात 13. a ची किंमत आली 13. आपल्याला विचारलाय a वर्ग बरोबर किती. वर्ग आपले किमान 35 पर्यंत पाठ असले पाहिजेत. 13चा वर्ग होतो, a वर्ग म्हणजेच काय, 13चा वर्ग, आणि 13चा वर्ग होतो 169, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला, शेवट गोड झाला. शेवटचा प्रश्न एकदम सोपा आला. पण यासारखेच चॅलेंजिंग प्रश्न पाहण्यासाठी आपल्याला भेटायचं आहे पुढील व्हिडिओमध्ये, की जी आहे वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ याच्यावर आधारित स्वाध्याय 6.2 ची व्हिडिओ, की ज्यामध्ये आपण हे सगळं काही सोपं करून सांगणार आहोत. त्यातमधील देखील आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ वरचे अजून चॅलेंजिंग प्रश्न सोडवायचे असतील तर या ठिकाणी जी प्लेलिस्ट दिसतीये, TET, पोलीस भरती, 7वी स्कॉलरशिप, नक्की त्यामधल्या व्हिडिओज पहा. त्यामध्ये 60 70 प्रश्न एका व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे तुमची राज्य लेवलपर्यंतची तयारी होणार आहे. आणि खरे चॅलेंजिंग प्रश्न कसे असतात हे तुम्हाला तिथे कळणार आहे. इथे आपण फक्त स्वाध्यायात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न सगळे घेतोय, पण तिथे मात्र ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत, ज्यामुळे तुमची राज्य लेवलपर्यंतची तयारी होणार आहे. चला, छान राहा, अभ्यास करा, दररोज नवीन काहीतरी शिकत राहा. कालपेक्षा आज नक्कीच अपडेट राहा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि महत्त्वाचं, हे व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, म्हणजे याचा जो गरजू आहे त्याला फायदा होईल. कारण कोणीही शिकण्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे. प्रत्येकाला शिकण्याची समान संधी मिळालीच पाहिजे, आणि ती संधी मिळावी त्यासाठी हा फक्त प्रयत्न आहे. धन्यवाद.